आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुरातन काळात भारतातून विदेशात नेण्यात आलेल्या वस्तू मूर्ती परदेशातून परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार. केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले. राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या बिहारमधल्या 12 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेचे छापे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार. पुरातन काळात भारतातून विदेशात नेण्यात आलेल्या वस्तू मूर्ती परदेशातून परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी हे सांगितलं की 14व्या-15व्या शतकातील चोल कालखंडातील अरियालूर जिल्ह्यातील विष्णू मंदिरातून चोरीला गेलेल्या भगवान हनुमानाची धातूची मूर्ती सुपूर्द करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासानं ही मूर्ती गेल्या आठवड्यात तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द केली. आजपर्यंत विविध देशातून 251 पुरातन वस्तू परत मिळवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2014 पासून 238 वस्तू परत आणल्या गेल्या असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं. कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी अलुरू आणि गुंडलुपेटे इथं, तर पक्षाध्यक्ष JP नड्डा यांनी काल चिकबल्लापूरमध्ये प्रचार केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चिकमंगळुरूमध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचं नेतृत्व केलं, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बेळगावमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि हंगलमध्ये रोड शो केला. जनता दल सेक्युलरचे ज्येष्ठ नेते HD देवेगौडा यांनी काल तुमकुरू जिल्ह्यात प्रचार केला. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारमधले मंत्री इम्रान हसन आजपासून विविध ठिकाणी पक्षाचा प्रचार करणार आहेत. परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी काल पनामा शहरातल्या सिंको डी मेओ स्क्वेअर इथं महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय नागरी संरक्षण प्रणाली आणि भारतीय समुदायासाठी काम करणाऱ्या लोकांची जयशंकर यांनी भेट घेतली. पनामाचे राष्ट्राध्यक्ष निटो कार्टिजो यांचीही त्यांनी काल भेट घेतली आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं कोर्टिजो यांचं अभिनंदन केलं. पनामाच्या परराष्ट्र मंत्री जनैना टेवाने मेन्कोमो बरोबर डॉक्टर जयशंकर यांनी चर्चा केली. भारत आणि पनामाची सामायिक राजकीय मूल्ये आणि आर्थिक दृष्टिकोन अनेक क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देते असं ते यावेळी म्हणाले. व्यापार संबंध, कनेक्टिव्हिटी, आरोग्य आणि फार्मा, ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर आणि गतिशीलता यावर आपण चर्चा केली असून दोन्ही देशांमध्ये बहुपक्षीय व्यासपीठांवर नेहमीच सहकार्याची भूमिका असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले असून बाबा केदारनाथ पंचमुखी विग्रह डोली काल केदारनाथ मंदिरात पोहोचली. या विशेष कार्यक्रमासाठी जवळपास 20 क्विंटल फुलांची आरास करण्यात आली आहे. आज सुरुवातीला पूर्वेकडील आणि त्यानंतर पश्चिमेकडील दरवाजा उघडण्यात आला. केदारनाथच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पोहोचले आहेत. या महिन्याच्या 22 तारखेला अक्षय तृतीयेला गंगोत्री आणि यमुनोत्रीचे पोर्टल उघडून 4 धाम यात्रेला राज्यात सुरुवात झाली होती. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी श्रोते ज्याची आतुरतेनं वाट पाहतात तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वांशी संवाद मन की बात आता शतकपूर्ती करणार आहे. त्यानिमित्त ऐकूया मन की बात मधला काही अंश. भारतात 65% लोकसंख्या ही 18 ते 35 वयोगटातली आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या ज्ञानाची भूक ओळखून भारतात लहानपणापासूनच मुलांना प्रोत्साहन देण्यात येतं. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरूंना लहान मुलं आवडायची, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनाही आवडतात आणि म्हणूनच विविध मन की बात मधून किंवा परीक्षा पे चर्चामधून ते मुलांना मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या मनातली भीती घालवायचा प्रयत्न करतात. 30 जानेवारी 2022च्या मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी त्यांना 1 कोटींहून अधिक पत्रे संदेश प्राप्त झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मेरे प्यारे देशवासियों, अमृत महोत्सव पर आप सब साथी मुझे ढेरों पत्र और मैसेज भेजते हैं, कई सुझाव भी देते हैं. इसी श्रृंखला में
कुछ ऐसा हुआ है जो मेरे लिए अविस्मरणीय है। मुझे 1 करोड़ से ज्यादा बच्चों ने अपने मन की बात पोस्टकार्ड के जरिए लिखकर भेजी है। ये 1 करोड़ पोस्टकार्ड देश के अलग अलग हिस्सों से आए हैं, विदेश से भी आए हैं। समय निकालकर इनमें से काफी पोस्टकार्ड को मैंने पढ़ने का प्रयास किया है। इन पोस्टकार्ड्स में इस बात के दर्शन होते हैं कि देश के भविष्य के लिए हमारी नई पीढ़ी की सोच कितनी व्यापक और कितनी बड़ी है। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र आहे. आमचं सरकार जागतिक विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करत असून भारत विकासाचं गतिशील केंद्र बनत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. ते आज केरळमधल्या तिरुवनंतपुरम स्थानकातून पहिल्या वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर बोलत होते. ते पुढे म्हणाले की 400 वंदे भारत ट्रेन देशभरात चालू करण्याचा मानस असून या रेल्वे पर्यावरणपूरक आहेत. रेल्वेचं जाळं देशभरात पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. तिरुवनंतपुरम ते कासरगोड दरम्यान धावणारी ही गाडी 11 जिल्ह्यांमधून जाणार असून सुमारे 588 किलोमीटरचं अंतर 8 तासात पूर्ण करणार आहे. उद्यापासून कासारगोड स्थानकावरून या गाडीची नियमित सेवा सुरू होईल. केरळमधल्या 3200 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दादरा आणि नगर हवेली आणि दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशांना आज भेट देणार आहेत. सिल्वासा इथं 4800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी मोदी करणार आहेत. तसंच नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था ते राष्ट्राला समर्पित करतील. सिल्वासाजवळील सायली गावात एका सभेला ते संबोधित करणार आहेत आणि अनेक विकास कामांचा देखील प्रारंभ करणार आहेत. संध्याकाळी प्रधानमंत्री दमण शहरात तब्बल 16 किलोमीटरपर्यंत रोड शो करणार आहेत आणि देवका सी फ्रंटचंही उद्घाटन करणार आहेत. केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या बिहारमधल्या 12 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हणजेच NIAनं काल छापे टाकले. दरभंगा शहरामधल्या उर्दू बाजार, मोतीहारी मधल्या कुनवा या ठिकाणी छापे टाकून या दलानं संबंधित व्यक्तींची कागदपत्रं ताब्यात घेतली. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 धावांनी विजय मिळवला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचं देशातल्या जनतेवर सकारात्मक प्रभाव पडला असून जनतेमध्ये आनंदी आणि आशादायक भावना निर्माण झाली असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. प्रसार भारती आणि IIM रोहतक यांनी हे सर्वेक्षण केलं. मन की बातच्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आणि भावनांचं विश्लेषण या शीर्षकाखाली झालेल्या सर्वेक्षणाबाबत IIM रोहतकचे संचालक प्राध्यापक धीरज P. शर्मा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुरातन काळात भारतातून विदेशात नेण्यात आलेल्या वस्तू, मूर्ती परदेशातून परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार. केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले. राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या बिहारमधल्या 12 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेचे छापे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.